नवी मुंबईतल्या सेक्टर 24 मधला जुईनगर परिसर इथल्या घरकुल सोसायटीत एक व्यक्ती विचित्र अवस्थेत राहत असल्याची माहिती एका एनजीओला मिळाली। तेव्हा एनजीओचे काही लोक घरकुल सोसायटीत पोहोचले। जेव्हा ते अनुप नायरच्या घरात पोहोचले तेव्हा त्यांना मोठी दाढी आणि केस वाढलेला अनुप दिसला। त्याच्या फ्लॅटमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा पडला होता। सगळीकडे दुर्गंधी पसरली होती। फ्लॅटची गेल्या कित्येक महिन्यांपासून स्वच्छताही केलेली नव्हती। अशाच परिस्थितीत अनुप नायर ह्या फ्लॅटमध्ये राहत होता। एनजीओनं त्याची चौकशी केल्यानंतर त्याच्या या अवस्थेमागचं एक धक्कादायक कारण समोर आलं। पेशानं कम्प्युटर प्रोग्रॅमर असणाऱ्या अनुपनं गेल्या 3 वर्षांपासून स्वतःला या फ्लॅटमध्येच कोंडून घेतलं होतं। गेल्या 3 वर्षात त्याचा बाहेरच्या जगाशी कसलाही संपर्क नव्हता। अनुपच्या या अवस्थेमागचं कारणही आता स्पष्ट झालंय। अनुपनं स्वतःला 3 वर्ष फ्लॅटमध्ये का बंद केलं होतं? अनुप नायर सोबत नक्की काय घडलं? एनजीओनं रेस्क्यू केल्यानंतर नक्की काय समोर आलंय? सगळी स्टोरी जाणून घेऊया त्या व्हिडिओमधून। नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ। जुईनगरच्या घरकुल सोसायटीत राहणारा 55 वर्षीय अनुप कुमार नायर। पेशानं सॉफ्टवेअर इंजिनियर असलेला अनुप सॉफ्टवेअर प्रोग्रॅमर म्हणून काम करत होता। त्याची आई पूनम्मा नायर या इंडियन एअरफोर्सच्या टेलिकम्युनिकेशन ब्रँचमध्ये काम करायच्या, तर त्याचे वडील व्हीपी कुट्टी नायर मुंबईच्या टाटा हॉस्पिटलमध्ये कामाला होते। पण अनुपच्या आई वडील दोघांचंही साधारण 6 वर्षांपूर्वी निधन झालं। अनुपला एक मोठा भाऊ सुद्धा होता, पण त्यानं 20 वर्षांपूर्वीच स्वतःला संपवलं होतं। या सगळ्या गोष्टींचा अनुपच्या मनावर मोठा परिणाम झाला। त्यामुळं तो हळूहळू एकटा राहायला लागला। त्यानं आपल्या नातेवाईकांशी असलेले संबंध सुद्धा तोडले। काही कार्यक्रमांसाठी नातेवाईक त्याला बोलवायचे, पण तो त्यांच्याकडे जायला नकार द्यायचा। त्याच्या आई वडिलांच्या मृत्यूनंतरही नातेवाईकांनी त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्यानं त्यांच्याशी कोणताही संपर्क ठेवला नाही। हळूहळू त्यानं आपल्या मित्रांशी असलेले संबंधही तोडले। बाहेरच्या जगापासून अलिप्त राहण्यासाठी त्यानं नोकरीला जाणंही बंद केलं। आधी भावाचं स्वतःला संपवणं, नंतर आई वडिलांचं अचानक जाणं, यामुळं अनुपवर मोठा मानसिक आघात झाला होता। त्यामुळं तो मोठ्या तणावाखाली वावरत होता। कोणावरही विश्वास ठेवायला त्याला भीती वाटायची। त्यामुळं त्यानं आपल्या फ्लॅटमध्ये स्वतःला बंद करून घेतलं आणि एकलकोंड आयुष्य जगायला सुरुवात केली। त्याच्या घराचं दार सतत बंद असायचं। तो शेजारी किंवा सोसायटीतल्या इतर कोणाशीही बोलायचा नाही। फक्त जेवणासाठी तो ऑनलाईन फूड डिलिव्हरी करायचा। डिलिव्हरी बॉय जेव्हा जेवण घेऊन यायचा तेव्हा फक्त जेवण घेण्यासाठीच तो दार उघडायचा। जेवणाचे डब्बे पिशव्याही तो घरातच ठेवायचा। घरातला साधा कचराही त्यानं कधी बाहेर टाकला नाही। त्याच्या शेजाऱ्यांनाही ही गोष्ट माहीत होती। त्यांनी अनेकदा त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण अनुप कोणाचंच ऐकायचा नाही। अनुपची दाढी आणि केसही वाढले होते। त्यानं तब्बल 3 वर्ष याच अवस्थेत स्वतःला खोलीत कोंडून घेतलं होतं। एकदा सोसायटीतल्या एका व्यक्तीनं पनवेलच्या सोशल अँड इव्हँजेलिकल असोसिएशन फॉर लव्ह म्हणजेच सील या एनजीओला फोन करून अनुपबद्दल माहिती दिली। तेव्हा सीलच्या स्वयंसेवकांची एक टीम अनुपच्या घरी दाखल झाली। त्यांनी अनुपच्या घरात प्रवेश केला तेव्हा त्यांना घरातल्या वस्तू सगळीकडे अस्ताव्यस्त अवस्थेत पडलेल्या दिसल्या। सगळीकडे घाण आणि कचरा पडला होता। त्याच्या घरातून मोठी दुर्गंधीही येत होती। त्यानं जेवणाचे डब्बे पिशव्या खाऊन घरातच फेकून दिल्याचं सीलच्या टीमला आढळून आलं। त्याच्या घरात कचऱ्याचा अक्षरशः ढीग साचला होता। त्याचे कपडे सुद्धा घरभर विस्कटलेल्या अवस्थेत पसरले होते। या अशा दुर्गंधी आणि घाण असलेल्या घरात अनुप कुमार नायर तब्बल 3 वर्ष राहत होता। त्याची ही अवस्था बघून सगळ्यांनाच मोठा धक्का बसला। सील एनजीओच्या टीमनं त्याला तिथून बाहेर काढलं। त्याचे वाढलेले केस आणि दाढी सुद्धा काढली। त्याच्या शरीरालाही दुर्गंधी येत असल्यामुळं त्याला स्वच्छ आंघोळ घालण्यात आली। त्याला सध्या पनवेलच्या सील आश्रमात ठेवण्यात आलंय। पण अनुपच्या या अवस्थेबाबत मोठी काळजीही व्यक्त करण्यात आली आहे। अशा प्रकारे एकट्यानं एका खोलीत स्वतःला कोंडून ठेवणं हे दुर्मिळ आहे। इतक्या घाणीत अनुप राहत असल्यामुळं त्याला भीषण आजार होण्याचाही धोका होता। सील या संस्थेच्या फिलिप यांनी दिलेल्या माहितीनुसार अनुपच्या आयुष्यात आधी घडलेल्या घटनांचा त्याच्या मनावर खोलवर परिणाम झाला होता। त्यामुळं तो एकटेपणा आणि नैराश्यात गेला होता। त्यामुळंच त्यानं फ्लॅटमधून बाहेर येणं बंद केलं। त्याच्या घरात फर्निचर सुद्धा नव्हतं। ते त्यानं कोणाला तरी देऊन टाकलं होतं। मुख्य म्हणजे 55 वर्षीय अनुप कुमार नायर हा आपल्या घरात फक्त एका खुर्चीवरच बसायचा। त्याच खुर्चीवर झोपायचा। त्याच्या पायाला गंभीर जखम सुद्धा झाली आहे। त्यामुळं त्याच्या पायाला इन्फेक्शनही झालंय। त्यावर उपचार करण्याची गरज असताना त्यानं ते सुद्धा घेतले नाहीत। आता त्याच्या पायावर उपचार करण्यात येणार आहेत। तसंच त्याच्या या मानसिक अवस्थेतून त्याला बाहेर काढण्यासाठी आणि त्याला
पुन्हा एक नवीन आयुष्य देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचंही सील या संस्थेकडून सांगण्यात आलंय। आपल्या या अवस्थेबाबत स्वतः अनुपनंही माध्यमांना प्रतिक्रिया दिली। माझे कोणीही मित्रमैत्रिणी नाहीत, माझे आई वडील भाऊ सगळेच मला सोडून गेले। माझी तब्येत इतकी खराब आहे की त्यामुळे आता मला दुसरी नोकरीही मिळत नसल्याचं अनुपनं सांगितलंय। तर त्याच्या शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सोसायटीतल्या लोकांनी अनुपशी बोलण्याचा, त्याला घराबाहेर घेऊन जाण्याचा अनेकदा प्रयत्न केला, पण तो कोणालाही आपल्यापर्यंत पोहोचू द्यायचा नाही। जेवण घेऊन येणाऱ्या डिलिव्हरी बॉयज व्यतिरिक्त त्याचे कोणाशीही संबंध नव्हते। त्यानं घरातला कचराही कधी बाहेर टाकला नाही। घरात कचरा ठेवू नकोस, त्यानं तुला त्रास होईल असं सांगून कचरा बाहेर ठेवण्यासाठी आम्ही त्याला अनेकदा सांगितलं, पण त्यानं कधीही आमचं ऐकलं नाही। नोकरी सुटल्यामुळं त्याला आर्थिक संकटांचाही सामना करावा लागत होता। त्यामुळं त्याच्या आईवडिलांचे FDचे पैसे त्याच्या अकाउंटवर ट्रान्सफर करायला आम्हीच त्याला मदत केली होती। त्याच पैशांतून आपलं पोट तो भरत होता असं त्याच्या शेजाऱ्यांनी सांगितलंय। आता अनुप कुमार नायरवर उपचार सुरू असून लवकरच तो त्याच्या मानसिक अवस्थेतूनही बाहेर येईल असा विश्वास व्यक्त केला जातोय। पण 3 वर्ष अनुपनं एकाच घरात आपल्याला बंद करून घेतल्यामुळं असं कोणासोबतही घडू नये यासाठी सगळ्यांनी सतर्क राहणं गरजेचं असल्याचं आवाहन सुद्धा करण्यात येत आहे। एखाद्या व्यक्तीनं नैराश्यातून असं काहीतरी करणं, बाहेरच्या जगाशी असलेला संपर्क पूर्णपणे तोडणं हे स्वतःला संपवून घेण्यासारखंच आहे। सुदैवानं अनुप नायरला पुन्हा माणसात आणणं शक्य होणार आहे, पण असे अनेक लोक आहेत जे एकलकोंडा आयुष्य जगतात आणि पुढे जाऊन तेच त्यांच्या मृत्यूचं कारण ठरतं। अशा लोकांनाही वाचवणं गरजेचं असल्याचं सील संस्थेकडून सांगण्यात आलंय। या सगळ्या प्रकरणाबाबत तुम्हाला काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।